राम राम मंडळी, कसं काय बरं आहे ना सगळं. सो आज सकाळची सुरुवात अशी झाली आहे की कंटाळा आला होता उठायचं खूप, तरी पण सकाळी 5 वाजता उठावं लागलं. कारण कालसुद्धा आपण थोडासा आळशीपणा केला होता, पण उठलो होतो. पण आज म्हटलं नाही की आज पटकन सकाळी उठावं आणि वॉकला जावं. सूरजला घेऊन आपण वॉकला निघालो. सकाळी तुम्ही बघू शकता की तो कसं त्याला त्याचा स्वतःचं मजल घेऊन फिरायची इच्छा असते. त्याच्या तोंडात नेहमी काही ना काहीतरी हवं असते त्याला खेळण्यासाठी. त्यानंतर मग वॉक करून झाल्यावर आपण घरी आलो, तर हे जे साहेब आहेत हे मस्त पावसात भिजून आले होते सकाळ सकाळ. बघू शकता तुम्ही, पूर्णपणे ओला झाला आहे आणि मला लोळून दाखवतो आहे की मी आलो आहे म्हणून. नंतर आवरलं वगैरे आणि परत स्कूलला जायला निघालो आपण. आज स्कूलला जाण्याची इच्छा नव्हती, कारण काल बायसेप्स मारल्यामुळे हात पूर्ण पॅक झाले होते. गाडी चालवत काही अर्थ उरत नव्हतं असं वाटत होतं. पण तरी पण धाडस करून आपण परत शाळेला निघालो. ॲक्च्युअलमध्ये शाळेला जायची इच्छा नसते, कारण कधी कधी खूप ओव्हर होऊन जातं शाळेमध्ये. कंटाळा येतो. कामाचा लोड पण असा आहे की मग नंतर त्याच्यामध्ये इच्छा राहत नाही. ॲक्च्युअलमध्ये टाईम 3:30चा, पण कधी 4, 4:30 असे सुद्धा टायमिंग होऊन जातं काम उरकेपर्यंत. आणि प्लस त्याच्यासोबत जे बाकीचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे थोडंसं इच्छा राहत नाही कधी कधी जाण्याची. तर काय माहिती लोक नक्की कसं मॅनेज करतात. तर जेवढं मी तरी ऐकलं आहे की लोक 1.5 तास झोपत आहेत, फक्त रात्रीची 2 तास झोपत आहेत आणि एवढं जॉब करत आहेत. आय डोंट नो कसं त्यांना पॉसिबल होतं आहे. पण माझ्यासारख्या माणसाला तरी हे पॉसिबल नाही आहे, कारण आपण जास्तपणे हेल्थवर लक्ष देतो. सो मिनिमम 6 ते 7 तास तरी झोप आपल्याला हवी आहे. पण आता काय माहिती, जे माझे कलिग्ज आहेत किंवा माझे सिनियर्स आहेत तुम्ही म्हणू शकता, त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या माणसाने एवढं कशाला झोपायला हवं आहे की त्यानं फक्त कामच केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण काय सांगू तुम्हाला की मला ही जी थिअरी आहे ही पटत नाही आहे बिलकुल. पण माझं असं आहे की जे काम आपल्याला ज्या टायमामध्ये दिलेलं आहे त्या टायमामध्ये ते कंप्लीट करायचं. आणि त्याच्यानंतर जो आहे तो आपला पर्सनल टाईम असतो, त्याच्यामध्ये मग कोणाचा इंटरफरन्स नसतो. सो मी लिटरली फोन वगैरे पण नंतर सायलेंट करून टाकतो जेव्हा पण मी माझ्या स्कूलमधून रिटर्न येतो. सो असं खूप वेळा होतं की मी ऑनलाईन नाही आहे, किंवा त्याच्याशिवाय मी कोणाचे फोन उचलत नाही किंवा मेसेजचे रिप्लाय देत नाही, कारण इच्छाच नसते. कारण जर आपण सकाळी 7:30, 8 वाजता घरातून निघतो, जॉबला जातो, दुपारी 3:30, 4 वाजता परत येतो, तर एवढं तरी आपल्याला नंतरचा पर्सनल टाईम हवा आहे, ज्याच्यामध्ये आपण स्वतःची केअर करूया, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची जी बाकीची कामं आहेत ती करायला पाहिजेत, ना की शाळेची सगळ्या गोष्टी असतील त्या करून घेतल्या पाहिजेत. आता आय डोंट नो की नक्की शाळेय परिस्थिती कशी बदलली आहे ह्या काही वर्षांमध्ये. कारण जेव्हा मी शाळेमध्ये होतो मला नाही वाटत की एवढा असा सहज काही लोड होता. आमचे टीचर्स खरंच लिटरली लवकर जायचे. आणि असं नाही आहे की माझं शिक्षण नॉर्मल असं म्हणजे मराठी शाळेतनं किंवा SSC शाळेतनं झालेलं आहे. माझं शिक्षणसुद्धा CBSE स्कूलमधनं झालं आहे. पण आत्ताच्या ज्या कंडिशन आहेत, ज्या प्रकारे पोरांना शिकवलं जातं कंटिन्युअस, त्यांना फक्त प्रोजेक्ट्स, ॲक्टिव्हिटीज, ह्याच्यामुळे पोरांचं आपण म्हणू शकतो की कुठेतरी बेसिक्सचं नुकसान होतं आहे खूप जास्त. कारण आज जेव्हा मी क्लासेस 8, 9, 10ला शिकवतो तेव्हा मला ही गोष्ट कळून येते की पोरांचं बेसिक्स कधी क्लिअर झालेलंच नाही आहे. जी पोरं कोविडमध्ये पुढे पुढे ढकलली गेली आहेत, 5th, 6th, 7thमध्ये ज्या पोरांचं झालेलं आहे कोविडच्या टाईममध्ये शिक्षण, त्या पोरांना लिटरली स्वतःचं नाव लिहिताना प्रॉब्लेम येतो, त्यांचे ॲड्रेस माहीत नाही आहेत पोरांना. स्पेलिंगसुद्धा पण असे घाणेरडे स्पेलिंग्स लिहितात की त्यांना काहीही येत नाही. ही जी जनरेशन आहे सध्याची ही कम्प्लिटली त्यांना फक्त फोनचं नॉलेज आहे, सोशल मीडियाचं नॉलेज आहे, फॅशन ट्रेंड्सचं नॉलेज आहे, पण बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी त्याचं काही नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एक बदल आणायला हवा आहे आपल्याला. कारण आत्ता आपण जी शिक्षण पद्धती जी राबवतो आहे ती फक्त असं म्हणू शकता की पोरांच्या अवतीभोवती कुठेतरी गुंफलेली आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला काही करताच येत नाही पोरांसोबत. आम्ही लिटरली पोरांना बोलू शकत नाही, पोरांना हे सुद्धा सांगू शकत नाही की तुम्हाला हे कसं झालं पाहिजे, कसं काय गोष्टी कशा शिकवल्या पाहिजेत, कसं शिकलं पाहिजे. पोरांना जी आत्ताची कंडिशन ही कोणालाही समजत नाही आहे की पुढे जाऊन त्यांच्यासोबत नक्की काय होणार आहे. आत्ता ज्या कंडिशनमध्ये ज्या एजमध्ये आम्ही आहे, पण त्या एजमध्ये सुद्धा जॉबची स्केअरसिटी आहे. सो अजून पुढे जाऊन नंतर जॉबच्या अजून वांदे होणार आहेत. प्लस बिझनेसेसची पण सेम कंडिशन आहे, टॅरिफ्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे पोरांना नाही बिझनेसेस पण करता येणार आहेत. कारण आत्ताच जर तुम्ही बघाल तर महागाई ज्या गोष्टीने वाढलेली आहे त्या गोष्टीनुसार पण आपण नाही, आत्ताची जी मिडल क्लास जनरेशन आहे किंवा मिडल क्लासची लोकं आहेत ती नाही हे अफोर्ड करू शकत.
पण बघूया आता हे सगळ्या गोष्टी कधी चेंज होतात. पहिली गोष्ट तर लोकांचे माइंडसेट बदलले पाहिजेत. लोकांचे माइंडसेटच जर चुकीचे असतील तर आपण त्याच्यामध्ये काही हेल्प नाही करू शकत. सो जाऊ द्या, आज तुम्ही फक्त सीन्स एन्जॉय करा.
आफ्टर स्कूल आपण निघालो, घरी गेलो, बॉडी चेक केलं थोडंसं. त्यानंतर हे साहेब कसे झोपले होते. आज शोल्डर्सचा वर्कआउट होता, सो थोडंसं शोल्डर स्प्रेन झालं होतं. सो स्प्रे वगैरे मारून नंतर मग आपण लेक्चर्सला बसलो. लेक्चर्स आज होतं ऑपरेशन्स मॅनेजमेंटवरती. ॲक्च्युली माझं मास्टर्स चालू आहे टोटल ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि डेटा सायन्सवर. त्याच्यामुळे संध्याकाळचे 2 ते 2.5 तास आपले जातात लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर कुठे टाईम जाऊन आपल्याला भेटतो जेवायचा. सो नंतर जेवायला खाली गेलो तर टिटू इकडे तिकडे फिरत होता. सो त्याला असं उचललं आहे तर तुम्ही बघू शकता की हा किती धडपड आहे. ह्याच्या नाकाला कसं लागलं आहे समोर. तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण 100 फॉलोअर्सचे खूप जवळ आहे. सो प्लीज लवकरात लवकर आपण 100 फॉलोअर्स करूया.